माणूस मुळात जन्माला येतो तो संघर्ष करत, आणि आयुष्यभर संघर्षच करत राहतो जगण्यासाठी. पण ज्यांचा संघर्ष जगण्याची दशा बदलवण्यासाठी असतो तो दिशादर्शक ठरतो कित्येक पिढ्यांसाठी. आयुष्य हे मोजकं आहे, पण जो आयुष्यात मोजलेल्या पावलांनी न चालता आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतो तोच आयुष्याचा खरा हिरो ठरतो. गेली कित्येक पिढ्यांची गुलामी जाणून मालगुजार ते मालक होण्यासाठी रक्ताचं पाणी करणारा, येणाऱ्या पिढीला बाबासाहेबांच्या विचाराचं बाळकडू पाजून त्यांच्या शिक्षणासाठी जीवाची लाही लाही करणारा एक अवलिया. श्री डोमाजी दौलत धनविजय, माननीय बाबूजी. आयुष्यात अर्धा वर्गही न शिकलेले बाबूजी यांनी एक पिढी घडवली, समता, संघर्ष आणि माणुसकीची बीजे रोवत. आदरणीय बाबूजी यांचा जन्म महाराष्ट्र राज्याच्या झाडीपट्टी भागात भंडारा जिल्ह्यातील 50 घराच्या अतिमागासलेल्या टेकाडी या गावी 1948 साली सौ गुजाबाई दौलत धनविजय यांच्या पोटी झाला. आज जन्मदाखल्यावर दिसणारा बापू तेव्हा गावासाठी खट्या होता. अंगावरच्या सापळ्या फक्त कातडीने झाकाव्या एवढा कुपोषित मुलगा, जगेल की नाही याचीही शाश्वती न वाटणारा. तेव्हा टेकाडी या अर्ध्या गावात महारवाड्यातील धनविजय घराण्याची गावकी होती. पण यांच्या कुटुंबात मात्र आडनावाचीच दशा, कारण त्यांची प्रत्येक संध्याकाळ ही भाकरीसाठी गहाण होती. त्यामुळे जीवाला झेपेल तसे काम खटू अगदी वयाच्या 5-6 वर्षापासूनच करायला लागला. गावातल्या शेळ्या गायींच्या मागे गुराखी झाला, वेठबिगार झाला. आणि बदल्यात भेटलेले पसाभर धान्य तो आईच्या सुपात टाकत राहिला. एकोणीसशे 50च्या दशकातील तो काळ म्हणजे बदलाचा काळ. सामाजिक हक्काचा आणि शिक्षणाचा प्रवाह हळूहळू गावखेड्यात झरू लागला होता. गावात नुकतीच इयत्ता 2री पर्यंत शाळा सुरू झाली होती. बाबूजींनाही शाळेच्या काळ्या पाटीने ओढ लावली. वडिलांच्या मागे जिद्दीला पेटून खटूने शाळेत दाखला मिळवला. धीने तल्लक खटू आता शाळेत हुशार डोमा झाला होता. पण अवघ्या 4-6 महिन्यातच दारिद्र्याच्या ओझ्याने लहान भावाला बघण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. आई वडील दोघेही मजुरीला जायचे म्हणून जबाबदारीच्या ओझ्याने
माणूस विझत जातो ते खरंच आहे. बाबूजींनी समजदारी दाखवत नमते घेतले आणि भावाचा पाठीराखा झाले, अगदी कमी वयातच. पण अर्ध्या वर्षाच्या शाळेमुळे त्यांनी शिक्षणाची आभा जाणली होती. आता बाबूजी भावाला बघत होते आणि हळूहळू मिळेल ते काम करायला लागले. घराला हातभार व्हावा म्हणून शाळेला त्यांनी डोक्यात बंदिस्त केले. हळूहळू दिवस सरत गेले. बाबूजी 21 वर्षाचे झाले होते. लग्नाचं तरुण वय, तरीही लग्न करायचं नाही असं मनोमन ठरवलं. वडिलांनी जवळच्याच भिवापूर तालुक्यातील वडद या गावच्या सौ सायत्राबाई तिमाजी शंभरकर यांच्या वेणू या 16 वर्षाच्या मुलीशी त्यांचा विवाह करून दिला. एकाचे 2 हात झाले. कष्टाळू बाबूजींना सुंदर, समजदार आणि बाणेदार पत्नीची साथ लाभली. पण लग्नानंतर वडिलांच्या आजाराने आणि दुष्काळाने घरची परिस्थिती पुन्हा बिकट होत गेली. शेवटी घरातल्या गरिबीने त्रस्त होऊन जिथे काम आणि मोबदलाही चांगला मिळेल अशा ठिकाणी त्यांनी काही दिवसासाठी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. यात पत्नीनेही त्यांना साथ दिली. त्या काळात उमरेड तालुक्यातील सेव हे गाव चळवळींचे आणि कारखानदारांचे गाव म्हणून प्रसिद्धीस आले होते. तेथे जाऊन त्यांनी कारखान्यात काम करण्याचे ठरविले आणि पत्नीला घेऊन सेव या गावी पोहोचले व तिथले एक कारखानदार मजूर झाले. त्या काळात बाबासाहेब नावाचं वादळ जगभर गाजत असताना महारपुऱ्यातील मेश्राम कुटुंबाचं प्रस्थ असणाऱ्या या गावात बाबासाहेबांची शैक्षणिक आणि धर्म परिवर्तनाची चळवळ जोमाने चालली होती. लहानपणापासून शिक्षणाची ओढ असलेल्या बाबूजींना आता त्या गावाने मोह घातला आणि आपल्या मुलाबाळांना चांगलं शिकता यावं म्हणून त्यांनी त्याच गावात राहण्याचा निर्णय घेतला. आता बाबूजी रोज तप्त उन्हात दिवस रात्र हात भाजत होते. त्यांची पत्नी त्यांना साथ देत होती. लवकरच त्यांच्या कष्टाने, नम्र स्वभाव आणि इमानदारीने त्यांच्यावर मालक वर्गाचा एक अतूट विश्वास तयार झाला. त्याच विश्वासाने बाबूजी कवेलू विक्रीत भागीदार झाले आणि पैशाचा ओघ सुरू झाला. तरीही स्वाभिमानाने जगणारे बाबूजी त्यांना डोमा या एकेरी नावाने बोलावले जाण्यामुळे व्यथित होत होते. म्हणून त्यांनी इतरांची चाकरी सोडून मालक व्यवसाय, शेती, धंदा असं काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू पैशाच्या ओघाने आणि प्रेमळ स्वभावाने बाबूजी नकळत डोमाचे डोमाजी झाले, पण तरीही दिलदार आणि इतरांना मदत करणारे. कष्ट सुरूच होते. आयुष्यही छान चाललं होतं. पण लग्नाला 5 वर्ष होऊनही घरात मूलबाळ नव्हतं. आजूबाजूच्या घरात खेळणारी मुले पाहून जीव कासावीस होत होता. पत्नीच्या बाईपणावर लोक शंका घेत होते. त्यामुळे वेणूआईचे अश्रू थांबत नव्हते. कित्येक रात्र लेकरांच्या ओढीने दोघेही
डोळ्यात आस लावून घराच्या आढ्याकडे बघत राहायचे. इकडे आई वडिलांचा दुसरं लग्न करून देतो म्हणून आग्रह सुरू झाला होता. बाबूजी खूप अस्वस्थ झाले आणि त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्याचा निर्णय घेतला. तरीही सलग 5 वर्ष उपचार घेऊनही काहीच फायदा झाला नाही. मध्ये मध्ये आर्थिक अडचणी येत राहिल्या. इकडे वडिलांनी त्यांचे दुसरं लग्न करून देतो म्हणून मुली बघणे सुरू केले. बाबूजींच्या प्रेमापोटी पत्नीनेही सासू सासऱ्यांच्या विचाराला सहमती दर्शवली. पण पत्नीशी एकनिष्ठ असलेले बाबूजी त्यांनी आईची साथ कधीच सोडली नाही. जीवाला जीव देणारी संगिनी होती म्हणूनच. खरं पाहता तो काळ म्हणजे बुवाबाजीचा, अंधश्रद्धेचा. बुवाबाजीकडे वळायला पोषक वातावरण असतानाही एका अशिक्षित व्यक्तीने विज्ञानाची कास धरली. तालुक्यावरून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी मानलेली बहीण रेखा चिंदूजी मेश्राम यांच्या सल्ल्याने डॉक्टर रोहतगी मॅडम यांच्याकडे उपचार सुरू केला. त्यावेळी 2 पैसे वाचावे म्हणून कित्येकदा दोघेही 20 ते 25 किलोमीटरचे अंतर पायी चालून दवाखान्यात पोहोचायचे. ही एक जिद्दीची, इच्छाशक्तीची कमालच म्हणावी लागेल. शेवटी लग्नाच्या 10 वर्षानंतर डॉक्टर रोहतगी मॅडमच्या उपचाराने त्यांना पहिला मुलगा झाला आणि त्यानंतर लागोपाठ 3 मुली. मुलाला एकेरी नावाने कुणीही बोलू नये म्हणून पूर्ण 5 वर्षे नाव शोधत राहिले आणि शेवटी विशाल हे नाव ठेवले. विशालच्या जन्माचं वर्ष म्हणजे वाट्याला आलेला सर्वात भयंकर काळ. लेकराच्या मायाला जेवायला देऊन बाप उपाशी झोपायचा आणि आई लेकराकडे बघून हतबल होऊन अश्रू ढाळत राहायची. मुलाच्या जन्माच्या वेळी असणारी आर्थिक अडचण हळूहळू कमी झाली आणि बाबूजी दर 2 दिवसात अंगावर कष्टाने भिजलेले कापड घालून बँकेत पैसे ठेवायला जायला लागले. बँकेचे कर्मचारी शंकेने बघायचे आणि एक दिवस नकळत त्यांची माहिती काढायला गावात पोचले. तेव्हा यांचे कष्ट पाहून पार अचंबित झाले. खरोखर गाव सोडून आलेल्या एका मजुराने कमाल केली होती. पण यात एक मात्र झालं होतं. ज्या बँकेत ते जायचे त्या खुर्चीने त्यांच्या मनावर प्रतिबिंब कोरलं येणाऱ्या भविष्यासाठी. मुलगा विशाल हळूहळू मोठा होत होता. त्याचा शाळेत दाखला घेतला. कित्येक वर्षाने पदरी पडलेला तो खूप लाडात वाढत होता. पण आठवडा होऊनही मुलगा शाळेत जात नाही हे पाहून ते खूप कठोर झाले. तरीही कुठलीही शारीरिक शिक्षा न करता मानसिक आघात असा केला की तीच शिक्षा मुलासाठी आयुष्यातली पहिली आणि शेवटची शिक्षा ठरली. त्यानंतर मुलाला जे वळण लागलं त्याची प्रचिती म्हणजे त्यांची आजची मुले. त्यांच्या नजरेचा धाक, शब्द आणि मार याहूनही जबर असायचा. आतून बाहेरून प्रेमळ दिसणारे बाबूजी शिक्षणाचे वळण लागावे म्हणून प्रसंगी कडकही झाले. आता त्यांची सर्व मुले गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जात होती आणि प्रत्येक वर्षी निकालाच्या वेळेस गावात चर्चा होत राहिली. धनविजयांची मुले अभ्यासात हुशारच आहेत. बाबूजी आतल्या आत खूप खुश होत होते. पोरांच्या हातात साखर पोहे देऊन वस्तीत वाटायला सांगायचे.
आणि रोज ढळणाऱ्या दिवसाला मोठ्या आशेने बघत होते. कठीण दिवस सरतील म्हणत अजून जोमाने कष्ट उपसत होते. त्यासाठी एकाच वेळेला जगण्याच्या कितीतरी खस्ता त्यांनी खाल्ल्या. त्यांनी काय नाही केलं. फळबागा घेतल्या, डोक्यावर अंगाखांद्यावर संत्रा, सीताफळ, पेरू, आंबा, रिठा याची तालुक्याला विक्री केली. जंगलातून काळ्यांची मोळी आणून विकली. तेंदूपत्ता, विटाभट्टीवरची कामं, ठेक्याची शेती, दुसऱ्यांची मजुरी, किराणा दुकान, शेळी पालन, दूध विक्री, हमाली, आणखीन काय नव्हतं. तरीही आलेल्या अडचणीत कधीच कुठल्या नातेवाईकांकडे मदतीची याचना केली नाही. त्यांच्या इमानदारीतून जुळलेले नातेसंबंधच इतके घट्ट होते की ते लगेच एका हाकेला धावून यायचे. वाटेल तेवढी सढळ हाताने मदत करायचे. स्वर्गवासी उमाजी टेकरे, स्वर्गवासी विठोबा मेश्राम यासारख्या व्यक्तींचा यात आवर्जून उल्लेख करावा लागेल. सारं ते एकाच वेळेला करत होते. रात्री 12 वाजेपर्यंत विटा थोपून पहाटे 4 वाजता मातीची ढलाई. लेकरांचे रडणे, मायेचे हंबरणे, बापाचे सोसणे, सारं. पण तरीही जगण्याचा सार मात्र चवदार होता. या सगळ्यात तब्येतीने मात्र कधीच धोका दिला नाही. एखाद वेळेला अंग तापून आलंच तर एक तापाची गोळी आणि पिठाची आंबी एवढंच त्यांचं औषध झालं. कुठलीही आर्थिक सुबत्ता निर्माण करणे हा त्यांचा हेतू कधीच नव्हता. भौतिक गोष्टींच्या मोहात ते कधीच पडले नाहीत. पण आत्मसन्मानाला त्यांनी कधी ठेचही लागू दिली नाही. मुलगा दुसऱ्यांच्या घरी टीव्ही बघायला गेला तेव्हा गरिबीची हेटाळणी व्हावी तसं त्याला हाकलून लावलं. दुसऱ्याच दिवशी उधारीच्या पैशांनी ते घरी टीव्ही घेऊन आले. आता वेटाळातली सारी मुलं त्यांच्याकडेच टीव्ही बघायला यायची आणि 2 खोल्यांच्या घराची छपरं गचागच भरून निघायची. अगदी दाटीवाटीने उशिरा रात्रीपर्यंत. तेव्हा कित्येकांच्या घरातल्या खोल्या अंधारलेल्या होत्या. पण बाबूजींच्या घरात मात्र लाईट होते. उजेडात पोरांना वाचता यावे म्हणून. त्यावेळेलाही आर्थिक घडी विस्कटलेलीच होती. रोजच्या रोज मुलगा तालुक्याच्या शाळेतून येताना 1-2 किलो तांदूळ आणायचा आणि बाकी वेळ घरातले डब्बे मात्र खळखळ वाजत राहायचे. घरात 7 जणांचे पोट दोघांच्या हातावर चालायचं. पण शिक्षणासाठी त्यांनी सहसा तडजोड केली नाही. मुलगा 10वीत गेला होता. 10वीचं वर्ष महत्वाचं असल्याने मुलाला ग्राहकांचा त्रास नको म्हणून बस्तान बसलेलं किराणा दुकान मोडकळीस आणलं. मागे मागे मुलीही मोठ्या होत होत्या. शिक्षण सगळ्यांचे जोमात सुरू होते. प्रत्येकच अभ्यासात लौकिक घेऊन शिक्षणाच्या पायऱ्या चढत होते. पोरही आई वडिलांच्या कष्टाची किंमत करून जमेल तेवढी मदत करत होते. वडील वीटभट्टीवर काम करीत असताना विशाल 6 किलोमीटर एवढ्या अंतरावरच्या तालुक्याच्या शाळेतून दुपारच्या सुट्टीत गावी येऊन बैलांना पाणी पाजून पुन्हा अर्ध्या तासाच्या आत शाळेत परत जायचा. आई वडील विटा थोपताना विटा नेऊन लावणे, भट्टीवर टाकणे, शेतातील कापूस काढणे, सरवा वेचणे, विटा थोपणे, धान कापणे, तेंदूपत्ता लावणे, घरकाम करणे, सगळ्याच गोष्टीत मुलंही जीवाच्या आकांताने काम करायची. घरात गरिबी असली तरी घरपणही होतंच. सगळं हवं तसं चांगलंच चाललं होतं. पण गावात ईर्ष्याही होतीच. बाबूजींच्या कष्टाची अवहेलना, मागे ओढण्याचे प्रयत्न, मुलाला शिकवून काय करणार असा आत्मविश्वास ढासळण्याचा प्रयत्न गावाने हेही केलं
पण एक मात्र कुणालाच कधीही जमलं नाही, त्यांच्या नीतिमत्तेला डागाळणं. आयुष्याचं बस्तान चांगलं बसत असतानाच अचानक बैलपोळ्याच्याच दिवशी सर्पदंशाने वडिलांचा मृत्यू झाला. वेळ जात राहिला आणि बऱ्याच काळानंतर ते पुन्हा कुटुंबाच्या काळजीने कष्ट उपसायला लागले. 14 डिसेंबर 1998ला पेरूची विक्री करून जिल्ह्याच्या ठिकाणाहून गावच्या सोबत्यांसोबत आणि प्रवाशांसोबत गावाकडे परत येत असताना रात्रीचे 8 वाजता नागपूर उमरेड महामार्गावर भयानक अपघात झाला. सकाळी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर बातमी होती, 11 ठार 7 जखमी. आणि आई बाबूजींचा खुर्चीवर बसून असलेला फोटो. नियतीने गावावर खूप मोठा आघात केला होता. आप्तस्वकीय, जवळचे नातेवाईक जागेवरच ठार झाले होते. गावावर शोककळा पसरली होती. शेजारचे एका कुटुंबातले दोघेही पती पत्नी, लहान भावाची पत्नी, एकल पालकत्व सांभाळणारी 3 लेकरांची आई, अत्यंत घरोबा असणारी जवळची व्यक्ती, सगळे जागेवरच गेले. किती कुटुंब अनाथ झाले. पण एवढ्या भयंकर अपघातातही या पती पत्नीच्या मृत्यूचा ठाव नियतीलाही घेता आला नाही. एवढ्या मोठ्या अपघातात त्यांचे स्वतःच उठून बसणे आणि रक्ताळलेले शरीर घेऊन स्वतः दवाखान्यात पोचणे हे आयुष्याचे आश्चर्य, त्यांचे चांगले कर्म आणि इच्छाशक्ती यालाच जाते. तरीही एवढा मोठा अपघात त्यांना वेळ देऊनही पचवता आला नाही. घरातील आर्थिक परिस्थिती, दवाखान्याचा खर्च, लेकरांच्या भुकेचे हाल आणि त्यातही पेरूच्या वाढीचा मोबदला, या सर्व गोष्टींचा विचार करत बाबूजी पायाला बँडेज आणि पत्नीच्या डोक्याला जखमेचे टाके घेऊन झेपेल तेवढे ओझे ओढत तालुक्याला पेरू भाजीपाला विकत राहिले. परिस्थितीची 2 हात करत राहिले. कष्टाने म्हातारपणात पोटाची भाकर राहावी म्हणून अडचणीत हिंमत बांधून जमिनीचा 1 एकर तुकडा घेतला. कर्जाच्या ओझ्यात पुन्हा एकदा मालगुजार झाले आणि हतबलही. अपघातात मृत्यू पावलेल्या आईच्या अनाथ मुलाला घरात 2 रूमच्या जागेत 7 जणांच्या सोबतीत झोपायला जागा नसताना खाटेखाली अंथरून जागा दिली. त्याच्या भुकेला पोसले. कित्येक नातेवाईकांना शैक्षणिक, आर्थिक, मानसिक मदत केली. ज्या कष्टांच्या ओझ्याने त्यांच्या शरीराची झीज केली, ते कष्ट पोरांच्या वळणी लागू नये म्हणून संघर्ष करत राहिले. आलेल्या परिस्थितीशी भांडत राहिले. ज्या बँकेच्या खुर्चीने बाबूजींच्या मनावर छाप टाकली, आज त्याच बँकेच्या मॅनेजर पदावर विशालजी कार्यरत आहेत. नोकरीला लागल्यानंतर मुलानेही वडिलांची जबाबदारी तेवढ्याच कर्तबगारीने स्वीकारली. 3 बहिणींचा वडिलांसारखा आधार बनला. 2 मुली इंजिनियर आणि 1 नर्स झाली. विशालजी स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत ब्रांच मॅनेजर आहेत. मोठी मुलगी वैशाली MSCBला आहे. तसेच एक वक्ता, कवयित्री, लेखिका, समाजसेविका म्हणून प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. जावई प्रशांत रामटेके पारेषणला डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. विदिशा मधली मुलगी PSCला सुपरवायझर नर्स आहे. जावई महेंद्र दमके ST डिपार्टमेंटला कार्यरत आहे. दुर्दैवाने इंजिनियर असलेली काजल हयात नाही. कुठलाही कौटुंबिक वादविवाद टाळून ते भावाचा आधार बनून राहिले. इमानदारी आणि विश्वासाने दिलेला शब्द पाळत राहिले. आजही अर्धा वर्ग शिकलेला व्यक्ती हातात पेपर घेऊन खोल बघत अक्षरांची जुळवणूक करतो, तेव्हा कागदालाही कदाचित अभिमान वाटत असावा. ते जिथे जातात
तिथे आपल्या निर्मळ मनाची छाप सोडून जातात. माणसाला समजण्यासाठी भाषेचीही मर्यादा तोडून टाकतात, कारण त्यांच्या डोळ्यातून त्यांचं चरित्र दिसतं, संथ पाण्याहूनही निर्मळ. आयुष्यभर ते सढळ हाताने वेळ, काळ, पैसा इतरांना देत राहिले. इतरांच्या आयुष्यात नेहमीच आनंद निर्माण करत राहिले. पण या सर्वात ऐन 23 वर्षात लहान मुलीचे अनपेक्षित निघून जाणे जगण्याच्या आनंदाला खोल खोल ग्रहण लावून गेले. 29 एप्रिल 2015 रोजी घरातून निघून गेलेली काजल रात्र होऊनही घरी परतलीच नाही. सकाळी तिच्या देहावर दोघेही अंबरडा फोडत होते. परिस्थितीशी झगडणारा बाप धाय मोकळून रडत होता. आता दोघेही रोजचे रडणे उराशी बाळगून आहेत. आयुष्याचं सगळ्यात मोठं दुःख घेऊन जगत आहेत. कष्टाचं समाधान आहे, पण खोल होत चाललेल्या डोळ्यात लेकराची उणीवही. आज त्यांची बाकी मुले सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात इतरांना मार्गदर्शन करत आहेत. वेळ, काळ, पैसा देऊन कित्येकांचे आयुष्य बदलवित आहेत. सामाजिक दायित्व म्हणून समाजाचे ऋण फेडत आहेत आणि हा त्यांच्या चारित्र्याचा वारसाच म्हणावा लागेल, जो फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारातून चालत आला. त्यांच्या मुलांचा आदर्श बघून अनेक मुलांना उच्च शिक्षणाचा मार्ग मिळाला. जगण्याचा उद्देश जिवंत राहण्यासाठी नाही, तर उद्देशपूर्तीसाठी असावा, असेच त्यांचे जगणे आहे. मुलांना वाईट वळण लागू नये म्हणून कुठल्याही वाईट व्यसनापासून मुद्दामून दूर राहिलेले बाबूजी. त्यावेळची अभ्यासात हुशार असलेली मुले वडिलांच्या व्यसनामुळे जेव्हा खंगलेली दिसतात, तेव्हा वाटतं मुलांना घडविण्यासाठी परिस्थितीहून जास्त आईवडिलांची इच्छाशक्ती आणि सुदृढ जीवनशैली महत्त्वाची आहे. आयुष्याच्या अनेक जखमा आहेत, तरीही त्या भळभळू नयेत म्हणून मोठ्या मनाने सर्वांना माफ करत, डोळ्यात अश्रू आटवून जगणं मार्गक्रमण करणारे बाबूजी सांगत असतात, रोजच्या भाकरीवर स्वप्ने कोरत गेले की जास्त ताकदीने लढता येते.